वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला आज विरारमधून अटक करण्यात आली। मिहिर एका फ्लॅटमध्ये लपून बसला होता असं कळतंय। त्याला मदत करणारी त्याची आई, 2 बहिणींसह एकूण 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांच्या एकूण 8 टीम मिहिरच्या शोध घेत होत्या। कावेरी नाकवा या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेला मिहिर रविवारी पहाटेपासून फरार होता। त्याच्या वडिलांनी आणि ड्रायव्हर राज ऋषी बिडावतला पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती। वरळी हिट अँड रन प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। पाहूया। हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आहे आपल्याला दिसत आहे, कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड तो मिहिर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। या अगरवाल प्रकरणामुळे चोरांना, ऍक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळाला आहे। ऍक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा, तुमचं ब्लड सॅम्पल दुसऱ्याचं हजर करा, ड्रायव्हर तिसरा हजर करा। 60 तास होऊन गेले, 60 तास हा शहा गायब होता कुठे, तो पकडला गेला कसा नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा